नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. हेमंत गोडसेंना पाडण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचा मोठा प्लॅन. महायुतीमध्येच प्रचंड मतभेद. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान सिन्नर येथून हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. 10 वर्षात आपण केलेले विकास कामांची माहिती या रॅलीत ते देणार होते. पण मूळचे स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे, अजित पवार गटाचे यांनीच हेमंत गोडसेंना येत्या निवडणुकीत पाडण्यासाठी तयारी सुरू केल्याचे एकंदरीत दिसतंय. राजाभाऊ कोकाटे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असून त्यांनाच माणिकराव कोकाटे पाठिंबा देऊन निवडून आणतील, असं सिन्नरमधील स्थानिक जनतेचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीत तिकीट वाटपावरून नाशिकच्या जागेवरून प्रचंड गोंधळ आपण बघितला. भुजबळांनी जागा सोडली, पण हेमंत गोडसेंना सुद्धा निवडून येऊ देणार नाही हे भुजबळांच्या वागण्यातून स्पष्ट झालं. तसेच भाजपाचा देखील या नाशिकच्या जागेवर दावा होता, पण हेमंत गोडसेंनी धरलेला हट्टापुढे. मात्र अजित पवार गटाने व भाजपने आता हे गोडसेंचा पत्ता कट करण्यासाठी मोठी रणनीती सुरू केल्याचे दिसते. त्यामुळेच याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला होणार असून संपूर्ण महाविकास आघाडी व महायुतीमधल्या काही पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्याचा आवाज सिन्नर तालुक्यात व नाशिकच्या संपूर्ण राजकारणात दिसतोय. हे बाकी चित्र स्पष्ट झाले हे निश्चितच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? माणिकराव कोकाटे यांनी हेमंत गोडसेंना पाडण्यासाठी ठाकरे गटाला पाठिंबा देणार अशी खलबत सध्या दक्षिण महाराष्ट्रात प्रचंड चालू आहे. तर यावरून तुम्हाला काय वाटतं? नाशिकची जागा उद्धव ठाकरे खेचून आणण्यात यशस्वी होतील का नाही, कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.